नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या इयत्ता 10वीचं दुसरं प्रकरण निवडणूक प्रक्रिया या प्रकरणाचे भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत. कालच्या तासामध्ये आपण भारतामध्ये जी निवडणूक प्रक्रिया होते ती निवडणूक प्रक्रिया घडवून आणण्याचं काम, पार पाडण्याचं काम भारताचा निवडणूक आयोग करत असतो. तर हा जो निवडणूक आयोग आहे, या निवडणूक आयोगाची कार्य कोणती आहेत हे आपण मागच्या तासामध्ये पाहिलेलं आहे. आणि आज आपण निवडणूक प्रक्रिया या प्रकरणाचा तिसरा भाग पाहत असताना यामध्ये आपण संकल्पना चित्राच्या सहाय्याने निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने होते हे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. आपण मागच्या तासामध्ये पाहिलेलं आहे, निवडणूक आयोग हा आपल्या भारतातील लोकशाही शासन पद्धतीमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अत्यंत खुल्या आणि विश्वासपूर्ण वातावरणामध्ये निपक्षपाती पद्धतीने निवडणुका पार पाडण्यामध्ये निवडणूक आयोगाची अत्यंत अहम आणि महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याची माहिती आपण पाहत होतो. आज या ठिकाणी आपण संकल्पना चित्राच्या सहाय्याने निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने होते आणि त्याचबरोबर आचारसंहिता म्हणजे काय आहे आणि त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये मुक्त खुल्या वातावरणामध्ये आणि न्याय वातावरणामध्ये निवडणुका घेण्यासमोर आव्हाने काय आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या सुधारणा करता येतील आणि अशाच प्रकारची सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे. तर निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी जर आपण संकल्पना चित्र पाहिलं तर संकल्पना चित्राच्या माध्यमातून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया समजून घेऊ शकतो. या स्टेप ज्या आहेत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी 8 स्टेप दिलेल्या आहेत. ह्या 8 स्टेपच्या माध्यमातून आपण निवडणूक प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. आता इथं या ठिकाणी तुमच्यासमोर पुस्तकामध्ये निवडणूक प्रक्रियेचं संकल्पना चित्र दिलेलं आहे. यामध्ये प्रत्येक स्टेप दिलेली आहे. ही स्टेप आपण लक्षात ठेवली पाहिजे. ही स्टेप खालीवर व्हायला नको आहे. खालची वर आणि वरची खाल अशा अजिबात व्हायला नको आहे. या ठिकाणी मतदारसंघाची निर्मिती, त्याचबरोबर त्यानंतर मतदार याद्या निश्चिती, उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी, निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी, निवडणुकांचे निकाल आणि निवडणुकांसंबंधीच्या वादाचे निराकरण, ह्या ज्या स्टेप आहेत याच पद्धतीने आपल्या भारतातील निवडणूक प्रक्रिया पार पडत असते. याच्यामध्ये निवडणुकांचे निकाल अगोदर आणि पुन्हा मतमोजणी असं काही कधीच होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी संकल्पना चित्राच्या माध्यमातून ज्या स्टेप दिलेल्या आहेत एकापाठी एक त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण परीक्षेमध्ये सुद्धा हा जर प्रश्न आला तर तो लिहिला पाहिजे. नाहीतर आपण एखादी स्टेप खालीवरी केली तर या ठिकाणी आपल्याला मार्क पडू शकत नाहीत. म्हणून हे जे संकल्पना चित्र आहे हे संकल्पना चित्र आपण अत्यंत योग्य पद्धतीनं लक्षात ठेवलं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी आपण आचारसंहिता म्हणजे काय आहे, आचारसंहिता केव्हा लागू होते, आचारसंहितेचं काय महत्त्व आहे हे आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायचं आहे. तर आचारसंहिता म्हणजे काय, आपण नेहमी जेव्हा निवडणुका लागत असतात तेव्हा सातत्यानं आचारसंहिता हा शब्द आपण आपल्या कानावर पडत असलेला आपण ऐकत असतो. तर आचारसंहिता म्हणजे काय, आचारसंहिता आपण नेहमी ऐकत असतो, परंतु आचारसंहिता कशाला म्हणतात आणि या आचारसंहितेच्या काळामध्ये नेमकं कशा पद्धतीने कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करावं लागतं याची माहिती आपल्याला असली पाहिजे. आचारसंहितेची स्पष्ट व्याख्या काय आहे, निवडणुका खुल्या वातावरणात व निपक्ष पद्धतीने घेण्यासाठी निवडणूक आयोगाने राबवलेल्या उपाययोजनांना आचारसंहिता असे म्हणतात. ही आचारसंहितेची स्पष्ट व्याख्या आलेली आहे, लक्षात ठेवा. निवडणुका खुल्या वातावरणात व निपक्ष पद्धतीने घेण्यासाठी निवडणूक आयोगाने राबवलेल्या उपाययोजनांना आचारसंहिता असे म्हणतात. आचारसंहिता जी आहे ही आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये खुल्या आणि निपक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी, न्याय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी आचारसंहिता अत्यंत महत्त्वाची आहे. भारतातील निवडणुका ज्या आहेत त्या जास्तीत जास्त खुल्या आणि न्याय वातावरणामध्ये होण्यासाठी आपल्या भारताचं जे निवडणूक आयोग आहे ते स्वतंत्रपणे
बऱ्याचशा उपाययोजना राबवण्याचं काम करत आहे. उपाययोजना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि या ज्या आचारसंहिता आहे, या आचारसंहितामध्ये त्यांनी ज्या उपाययोजना राबवलेल्या आहेत, या सर्व उपाययोजनांचा समावेश आचारसंहितेमध्ये होतो. गेल्या काही दशकापासून भारतामध्ये निवडणूक आयोग जो आहे, हा निवडणूक आयोग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. निवडणूक आयोगाला भारतीय संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून निवडणुकीच्या काळामध्ये जे गैरप्रकार होत असतात, त्या गैरप्रकारांना आळा घालण्याचा फार मोठा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला जात आहे. आणि आचारसंहिता जी आम्हाला लागते, भारतामध्ये निवडणुकांपूर्वी काही काळ आणि निवडणुकीच्या दरम्यान ही आचारसंहिता लागलेली असते. मग निवडणुकीच्या पूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा आचारसंहिता लागते, तेव्हा सरकार, राजकीय पक्ष आणि मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे हे आचारसंहितेमध्ये स्पष्ट केलेले असते, लक्षात ठेवा. तर हे जे नियम आहेत, आचारसंहितेच्या काळामध्ये सरकारने, त्याचबरोबर राजकीय पक्षांनी आणि मतदारांनी कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे यासंबंधीचे निवडणूक आयोगाने जे नियम केलेले आहेत, ते नियम एवढे महत्त्वाचे असतात की त्या नियमांचा भंग शासनाला सुद्धा करता येत नाही. म्हणून आपल्या भारतामध्ये गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने ज्या कारवाया केलेल्या आहेत, त्यामुळं सर्वसामान्य मतदार जो आहे, त्या सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये निवडणुकांसंबंधी जे काही गैरसमज होते किंवा जे अनिश्चितता वाटत होती, ती आता दूर झालेली आहे. आणि आता सर्वसामान्य भारतातला मतदार जो आहे, तो एक अस्वस्थ म्हणजे त्याला विश्वास वाटत आहे की आज आपल्या भारतामध्ये निवडणुका ज्या आहेत त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडू शकतात. अशा प्रकारचा अस्वस्थ मतदार आपल्या भारतामध्ये आज पाहायला मिळत आहे. जरी भारतामध्ये निवडणुका ज्या आहेत, त्या निवडणुका आयोगाच्या माध्यमातून न्याय आणि खुल्या वातावरणामध्ये पार पडत असल्या तरीही भारतामध्ये मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासंबंधी काही आव्हाने आपल्या भारतामध्ये आहेत. तर ही आव्हाने कोणती आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील जी आव्हाने आहेत, त्या आव्हाने आपल्याला पाहायचे आहेत. या ठिकाणी काय आव्हाने आहेत? भारतामध्ये मुक्त व न्याय वातावरणामध्ये निवडणुका घेण्याच्या समोरील नेमकी आव्हाने काय आहेत? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सर्वात मोठं आव्हान काय आहे, तर आपल्या भारताचं जे क्षेत्रफळ आहे ते फार मोठं आहे. इतिहासामध्ये आपण एक शब्द ऐकत असतो की भारत हा खंडप्राय देश आहे, म्हणजे एका खंडासारखा देश आहे. विशाल क्षेत्र आपल्या भारताचं आहे, प्रचंड विस्तार आपल्या भारताचा आहे. म्हणून भारताचा हा जो विस्तार आहे, भौगोलिक क्षेत्रफळ, भारताचे क्षेत्रफळ किती आहे लक्षात ठेवा, 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं मोठं भारताचं क्षेत्रफळ आहे. हे भारताचं जो विस्तार आहे, हा विस्तारसुद्धा भारतामध्ये मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हान आहे. आणि त्याचबरोबर भारताची जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. तर जेव्हा 2011मध्ये भारताची जनगणना झाली, तेव्हा भारताची लोकसंख्या किती होती, तर 121,93,422 एवढी मोठी लोकसंख्या आपल्या भारताची 2011मध्ये होती. आता सध्या त्यापेक्षाही जास्त लोकसंख्या आपल्या भारताची झालेली आहे. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपल्या भारताची जनगणना होणार आहे, त्यामध्ये भरीव वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि भारतामध्ये आज सध्याच्या स्थितीमध्ये 640 जिल्हे आहेत. तर एवढ्या मोठ्या विस्तार असलेल्या देशामध्ये आणि
मतदारांची संख्या जर लक्षात घेतली तर ती सुद्धा फार मोठी आहे. म्हणून आपल्या देशाचा विस्तार आणि मतदारसंख्या जर लक्षात घेतली तर आपल्या भारतामध्ये निवडणुका घेणे हे एक फार मोठे आव्हान आहे. म्हणून निवडणूक आयोगाला हे आव्हान पार पाडत असताना कायद्याच्या चौकटीत राहून या सर्व आव्हानाचा सामना करावा लागतो. तर या ठिकाणी निवडणूक आयोगाला मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील जी काही आव्हाने आहेत त्या आव्हाने या ठिकाणी उदाहरणासाठी आपण पाहूया. पहिलं आव्हान आपण पाहिलेलं आहे. दुसरं आव्हान कोणतं आहे? एकूण 5 आव्हाने, मी आता एक सांगितलेलं पहिलं आव्हान झालं. दुसरे आणखी 4 आव्हाने आहेत. तर त्या आव्हाने कोणते आहेत या ठिकाणी आपण पाहूया. नंबर 2, निवडणुकांमध्ये आपल्या भारतात मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असताना दिसतात. हे आव्हान आहे आपल्या भारतीय लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये. हे सर्वात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. आपण पाहतो सर्रास अलीकडं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार होत आहेत. मी पहिल्या भागामध्ये यासंबंधी उदाहरण दिलेलं होतं. अक्षरशः मतं विकत घेण्याचं काम या देशामध्ये आता सुरू झालेलं आहे. हे आपल्या भारतीय लोकशाहीला अत्यंत घातक आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे दुसरं आव्हान जे आहे तेही अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय निवडणुकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होताना दिसत आहेत. तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला फार मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना कराव्या लागतात. तिसरं जे आव्हान आहे तेही फार मोठं आव्हान आहे. कारण भारतामध्ये जे राजकीय पक्ष आहेत हे राजकीय पक्ष उमेदवारांना जेव्हा तिकिटे देतात तेव्हा त्याची पार्श्वभूमी पाहत नाहीत. एखादा उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असूनसुद्धा राजकीय पक्ष त्याला तिकीट देतात. मग हे तिकीट दिलेले उमेदवार जे असतात ते राजकीय पक्षाकडून तिकीट मिळाल्यामुळं ते निवडून येतात आणि निवडून आल्याच्या नंतर ते या भारतातील राजकारणाचे फार मोठ्या स्वरूपात गुन्हेगारीकरण करत असतात. त्यामुळं राजकारणाचं गुन्हेगारीकरण तर होतच होतं, परंतु भारतामध्ये ज्या न्याय खुल्या वातावरणामध्ये, मुक्त वातावरणामध्ये ज्या निवडणुका घ्यायच्या आहेत ते वातावरण निर्माण करण्यामध्ये फार मोठ्या अडचणी निवडणूक आयोगाच्या समोर उभ्या टाकतात. म्हणून हे सुद्धा अत्यंत मोठं आव्हान आहे. त्यानंतर चौथं आव्हान जे आहे ते म्हणजे निवडणुकींच्या काळामध्ये भारतात बऱ्याच भागामध्ये आपण पाहतो बळाचा सुद्धा वापर केला जातो आहे. या ठिकाणी गुंडगिरी करून, गुंडांचा वापर करून निवडणुकांमध्ये हिंसा घडून आणली जाते. तर हिंसा हे सुद्धा आपल्या निवडणुकीच्या समोर सगळ्यात मोठे आव्हान आहे. आजकाल निवडणुकीच्या दरम्यान हिंसेचे प्रमाण सुद्धा वाढत चाललेले आहे. तर हे हिंसेचं प्रमाण जर रोखायचं असेल तर हे रोखण्यासाठी नागरिकांनीही आणि त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांनीही पुढाकार घेतला पाहिजे. जेव्हा नागरिक निवडणुकांच्या दरम्यान अत्यंत शांततेने जर मतदार प्रक्रियेमध्ये सहकार्य करतील तेव्हा अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणुका पार पडू शकतात. म्हणून निवडणुकांमध्ये जेव्हा हिंसक घटना घडत असतात त्या घडणार नाहीत यासाठी आपल्या भारतीय नागरिकांनी आणि सर्व पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. हे एक आव्हान अतिशय महत्त्वाचं आहे. 5वं आणि शेवटचं आव्हान जे आहे तेही फार महत्त्वाचं आहे. भारतातलं जे राजकारण आहे हे राजकारण, या राजकारणावर काही कुटुंबाचा प्रभाव कसा राहील याकडे सुद्धा आता मोठ्या प्रमाणात काही राजकीय पक्षातले जे प्रस्थापित घराणे आहेत ते मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडत आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये काही ठिकाणी घराणेशाही आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते. तर ही जी घराणेशाही आहे ही भारतीय लोकशाहीला आणि भारतीय निवडणुकीसाठी ती अत्यंत घातक आहे. तर राजकारणावर आपल्या कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी आपल्या
मुलांना, नातवांना, मामांना, मेहुण्यांना अशा पद्धतीने उमेदवारी देणे हे सुद्धा अत्यंत घातक आहे. नातेवाईकांना उमेदवारी देणं हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे या भारतामध्ये प्रतिनिधी संस्थांमध्ये कुटुंबांची मक्तेदारी निर्माण होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण पाहतो, तालुक्यामध्ये पाहतो, तर ही कौटुंबिक मक्तेदारी जी आहे ती आज निर्माण होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. मग कौटुंबिक मक्तेदारी जर निर्माण होत असेल, एखाद्या कुटुंबाचंच वर्चस्व जर या निवडणूक प्रक्रियेमध्ये राहत असेल, निवडणुकीमध्ये राहत असेल, तर या ठिकाणी लोकशाहीसमोर हे सर्वात मोठं आव्हान आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर या आव्हानाला सुद्धा सामोरं जाऊन आपल्या भारतातील लोकशाही ही बळकट कशी होईल आणि अत्यंत यशस्वीरित्या कशी वाटचाल करू शकेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे की निवडणूक सुधारणा, भारतामध्ये ज्या निवडणुका होत असतात या निवडणुकांमध्ये काय सुधारणा करता येईल हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर भारतामध्ये निवडणूक ही काही फक्त एखाद्या विशिष्ट काळामध्येच पार पडणारी प्रक्रिया नाही, तर ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. निवडणुका ह्या भारतामध्ये अखंडपणे सातत्याने चालणाऱ्या प्रक्रिया आहेत आणि या निवडणुकांच्या माध्यमातूनच भारतातली लोकशाही जी आहे अत्यंत सक्षमपणे आणि यशस्वीरित्या वाटचाल करत असते. म्हणजे अतिशय महत्त्वाची बाब आहे, जर निवडणुका न्याय आणि मुक्त वातावरणामध्ये निपक्षपात पद्धतीने जर पार पडल्या तरच लोकशाहीचं भवितव्य जे आहे ते सुरक्षित राहणार आहे. निवडणुकांवरच लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणून जर या ज्या निवडणुका आपल्या भारतामध्ये होत असतात, या निवडणुकांमध्ये जर आपण चांगल्या सुधारणा केल्या तेव्हा काय होईल, तर जी निवडणूक प्रक्रिया जी आहे या निवडणूक प्रक्रियेसंबंधी भारतातील नागरिकांचा फार मोठा विश्वास या प्रक्रियेवर राहील आणि लोक या ठिकाणी निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. म्हणून लक्षात ठेवा, निवडणूक प्रक्रियेची विश्वसनीयता वाढण्यासाठी आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी निवडणुकीमध्ये काही सुधारणा या ठिकाणी सुचवलेल्या आहेत आणि त्याचा चांगला परिणाम होईल असं आपल्याला वाटतं. परंतु जर काही चुकीचा परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी सांगू शकता. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, सुधारणा कोणत्या करावायच्या आहेत आपल्याला, तर या ठिकाणी आपण पाहत आहोत सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय संविधानाने स्त्री आणि पुरुषांना जरी मताचा समान अधिकार दिला असला तरी उमेदवारीच्या बाबतीत मात्र या ठिकाणी त्यामध्ये कुठली नोंद केली गेली नाही. त्यामध्ये आपल्याला दुरुस्त्या कराव्या लागत आहेत. तर स्त्रियांचे राजकारणातील जे प्रतिनिधित्व आहे ते निश्चित किती असावं याबद्दल काही निश्चितता पूर्वी आपल्या भारतीय संविधानामध्ये दिलेली नव्हती. परंतु अलीकडच्या काळामध्ये स्त्रियांचं राजकारणातील जे प्रतिनिधित्व आहे ते वाढण्यासाठी राजकीय पक्षांनी 50% उमेदवारी महिलांना द्यावी असं एक मत आता पुढे येत आहे. तशा प्रकारचा कायदासुद्धा झाला. 33% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33%, काही राज्यामध्ये तर 50% प्रतिनिधित्व देण्यात येत आहे. तर भारताच्या राजकारणामध्ये राजकीय पक्षांनी उमेदवारी देत असताना स्त्रियांना 50% उमेदवारी, महिलांना 50% उमेदवारी द्यावी व त्यांना निवडण्याचा प्रयत्न करावा, हा एक सुधारणा करण्यामागचा भाग आहे. त्यानंतर दुसरी सुधारणा आहे, जेव्हा निवडणुका होत असतात तेव्हा या निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी ज्या व्यक्तीची आहे अशा व्यक्तींना जर राजकीय पक्षांनी उमेदवारीच नाही दिली आणि न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत, त्यांचं जर राजकीय पक्षांनी काटेकोरपणे पालन केलं तर या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सुधारणा होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, निवडणुकीच्या दरम्यान आपण पाहतो
प्रचंड पैसा खर्च केला जातो. हा जो खर्च आहे हा निवडणुकांचा खर्च पक्षांनी न करता जर सरकारनेच केला तर त्यामुळं निवडणुकीच्या दरम्यान राजकीय पक्ष जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार करतात ते गैरव्यवहार करणार नाहीत आणि निवडणुकांच्या काळामध्ये जो भयानक स्वरूपामध्ये पैशांचा गैरवापर होत असतो, आर्थिक पैसा जे वापर मोठ्या प्रमाणात होत असतो तो या ठिकाणी थांबवता येईल आणि आर्थिक गैरव्यवहार जर थांबला, पैशांचा गैरवापर जर थांबला तर या ठिकाणी निवडणूक प्रक्रियासुद्धा अत्यंत स्वच्छ पद्धतीने पार पाडली जाऊ शकते. त्याचबरोबर लोकप्रतिनिधित्वाचा जो कायदा आहे त्यामध्ये सुधारणा करून या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामीलच होणार नाहीत याचीसुद्धा काळजी आपण घेण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा केली पाहिजे. अशा पद्धतीने ह्या सर्व सुधारणा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ह्या सुधारणासुद्धा आपल्या लक्षात असल्या पाहिजेत. या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये या जर 4 सुधारणा केल्या तरीसुद्धा फार मोठं आळा गैरप्रकारांना बसू शकतो हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आता त्यानंतर आपल्या भारतातील निवडणूक प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे मतदान जे आहे. हे मतदान करत असताना ज्या पोलचीटचा वापर पूर्वी केला जात होता त्या मतपत्रिकेपासून ते EVM मशीनपर्यंतचा जो प्रवास आहे तो आपल्या या ठिकाणी पाहायचा आहे. मतपेटी ते EVM मशीनपर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा आहे आणि तो आज कशा पद्धतीने चालू आहे हे आपल्याला पाहायचं आहे. स्वतंत्र भारत 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर 26 जानेवारी 1950ला आपल्या भारतामध्ये लोकशाही शासन पद्धती लागू झाली आणि त्यानंतर मग 1951 आणि 52 या वर्षामध्ये पहिली निवडणूक आपल्या भारतामध्ये पार पडली. लक्षात ठेवा 1951-52 या वर्षामध्ये आपल्या भारतातली पहिली निवडणूक पार पडलेली आहे. तर या निवडणुकीत ही जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यासाठी या काळात सुरुवात झालेली होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतपेट्यांचा वापर केला जात होता. मला वाटतं जवळपास 1985 पर्यंत आपल्या भारतामध्ये या मतपेट्यांचा वापर केला जात होता आणि मतपत्रिकांचा सुद्धा वापर केला जात होता. 1985 ते 90 जवळपास 90च्या दशकापासून या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करण्यात येत आहे. EVM मशीन म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर आता 1990 पासून भारतामध्ये सुरू झालेला आहे. तर हे जे यंत्र आहे या यंत्राचा वापर करून आपल्या भारतामध्ये आता निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. आणि मग ही जी EVM मशीन आहे या EVM मशीनमध्ये त्या मतदारसंघामध्ये जे उमेदवार थांबलेले असतात त्या उमेदवारांची नाव आणि तो उमेदवार ज्या पक्षाकडून थांबलेला आहे त्या पक्षाचं चिन्ह आणि किंवा जर समजा हे कोणत्याही पक्षाकडून थांबलेले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना जर एखाद्या नागरिकाला मतदान करावायचं नसेल तर त्या ठिकाणी हे जे उमेदवार आहेत ह्या उमेदवारांना जर पसंती द्यायची नसेल तर आता या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये आणखी एक पर्याय देण्यात आला आहे, त्याला नोटा म्हणतात. नोन ऑफ द अबोव म्हणजे वरीलपैकी आम्हाला एकही उमेदवार पसंत नाही हा सुद्धा पर्याय त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने EVM मशीनच्या माध्यमातून उमेदवारांना नोटा म्हणजे नोन ऑफ द अबोव म्हणजे वरीलपैकी कोणताही उमेदवार पसंत नसेल तर पसंत नाही म्हणून तुम्ही एक बटन दाबू शकता आणि त्यामुळं कोणताही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही. अशा प्रकारचा एक पर्याय या मशीनमध्ये दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे दिव्यांग आहेत या दिव्यांगांनासुद्धा आता मताचा अधिकार पार पाडणे सोपे झालेले आहे. तो सहजरित्या बटन दाबू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे या निवडणुकीसाठी लागणारा जो कागद आहे
तर कागदाचा वापर या ठिकाणी कमी झालेला आहे. आणि मग या ठिकाणी पर्यावरणाचं सुद्धा रक्षण झालेलं आहे. वृक्षतोडीला प्रतिबंध बसलेला आहे. आणि त्याहीपेक्षा निवडणुकांचे निकाल आता फार लवकर लागत आहेत. तर अशा पद्धतीने ही जी बॅटरीच्या साहाय्याने बॅटरीवर चालणाऱ्या EVM मशीनचा वापर आपल्या देशामध्ये होत आहे. तर 2004 मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण भारतभरामध्ये या EVM मशीनचा वापर केला गेला होता. 2004 पासून भारतामध्ये EVM मशीनच्या द्वारे निवडणुकांची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे. तर अशा पद्धतीने हे EVM मशीनचं वापर झालेला आहे. आता EVM मशीनचे कोणते फायदे आहेत असे आपल्याला जर विचारले गेलं तर सांगितलं पाहिजे. मतपत्रिकांसाठी पूर्वी हजारो टन कागद लागत होता, त्याची बचत आता झालेली आहे. त्याचबरोबर दुसरं महत्त्व आहे, कोणता फायदा झालेला आहे तर कागदासाठी लागणारी वृक्षतोड जी आहे ती आता थांबलेली आहे. त्यामुळं पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणाचं संरक्षण होत आहे. मतमोजणी पूर्वी त्या मतपत्रिका मोजत बसण्यासाठी फार वेळ लागायचा आणि आज मतमोजणी जी आहे ती या यंत्राच्या सहाय्यानं अतिशय लवकर आणि एकदम पारदर्शक पद्धतीने होत असते, लवकर होत असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जी शासकीय यंत्रणा आहे आणि जो सरकारी पैसा आहे याची सुद्धा बचत मोठ्या प्रमाणात होत आहे. दिव्यांग व्यक्तींना मतदान करणं आता सोपं झालेलं आहे. हे सर्व फायदे जे आहेत ते EVM मशीनच्या मुळं झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. परंतु अलीकडे या EVM मशीनबद्दल सुद्धा बऱ्याच काही शंका व्यक्त केल्या जात आहेत. याच्यामध्ये सुद्धा गडबडी होऊ शकते असं मत काही संघटना व्यक्त करत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे यावरही विचार व्हायला पाहिजे. आपण भारतीय नागरिक या नात्यानं याचाही विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे, सार्वत्रिक निवडणुका कशाला म्हणतात, मध्यवधी निवडणुका कशाला म्हणतात, पोटनिवडणुका कशाला म्हणतात, हेही आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्याही पलीकडे जाऊन आताच मी म्हणल्याप्रमाणे की EVM मशीनवर जेव्हा शंका व्यक्त केली गेलेली आहे तेव्हा ती शंका दूर करण्यासाठी VVPAT म्हणजे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे VVPAT व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल मशीन जे आहे म्हणजे VVPATची मशीन जी आहे ही काय करत असते की आपलं मत कोणाला चाललेलं आहे हे दाखवणारी चिठ्ठी आपल्याला देत असते. अशा प्रकारचं हे VVPAT आता निवडणूक यंत्रणेसाठी वापरलेली जी EVM मशीन आहे त्याच्यासोबत हे बसवले जात आहे. याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत ते केव्हा होतात? दर 5 वर्षांनी लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या किंवा ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका होत असतात. तर दर 5 वर्षांनी ज्या लोकसभेच्या निवडणुका होत असतात त्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. आता मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? आपण आता अलीकडे पाहत आहोत, केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, हे जे सरकार आहेत हे सरकार पाठिंबा घेऊन अनेक पक्षांचा घटक पक्षांचा पाठिंबा घेऊन हे सरकार स्थापन होत आहेत. हे सरकार जे आहेत घटक पक्षांना आपल्या सोबत घेऊन पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करत आहेत. एखाद्या घटक पक्षाने जर पाठिंबा काढून घेतला तेव्हा त्या सत्ताधारी पक्षाचं बहुमत संपुष्टात येतं आणि मग पर्यायाने त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्या लागत असतात. या निवडणुका म्हणजेच काय असतात तर मध्यावधी निवडणुका असतात. तर अशा पद्धतीनं घटक पक्ष जे आहेत या घटक पक्षांनी जर पाठिंबा काढून घेतला, समजा पाठिंबा काढून घेतला तर या ठिकाणी काय होतं, पक्ष जे सरकार आहे सत्तेवर सरकार आहे ते सरकार कोसळतं आणि मग जो कालावधी जो आहे त्या सरकारचा जो 5 वर्षाचा कालावधी आहे तो मध्येच संपतो आणि त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्या लागतात. तर अशा पद्धतीने मध्यावधी निवडणुका ज्या आहेत घटक पक्षांनी केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल
जे घटक पक्ष घेऊन जेव्हा ते सरकार स्थापन होत असते आणि या घटक पक्षाने जेव्हा त्या सरकारचा पाठिंबा जर काढून घेतला तर ते सरकार कोसळतं आणि मग त्याच वेळेला मध्येच मध्यावधी म्हणजे मध्येच कुठेतरी निवडणुका घेण्याची वेळ येते. अशा निवडणुका ज्या असतात त्या मध्यावधी निवडणुका असतात. आता तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पोटनिवडणुकीचा आहे. पोटनिवडणूक केव्हा होत असते? आता आपल्या भारतामध्ये जे मतदारसंघ आहेत, भारतामध्ये आपण पाहिलं आत्ताच 543 मतदारसंघ लोकसभेचे आहेत आणि राज्याच्या विधानसभा आहेत. तर या विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा स्थानिक शासन संस्था ज्या आहेत, मग या स्थानिक शासन संस्थांमध्ये, विधानसभामध्ये, लोकसभेमध्ये जे प्रतिनिधी आहेत, या प्रतिनिधींनी या आत्ता ज्या मी सांगितलेल्या ज्या संस्था आहेत, या शासन संस्थांमधल्या प्रतिनिधीने जर समजा राजीनामा दिला तर त्या ठिकाणी पोटनिवडणूक होत असते. एखाद्या प्रतिनिधीने, बरं का लक्षात ठेवा, एखाद्या प्रतिनिधीने किंवा 2 प्रतिनिधींनी किंवा 3 प्रतिनिधींनी राजीनामा दिला असेल तर त्या ठिकाणी जी निवडणूक होत असते त्या निवडणुकीला पोटनिवडणूक असे म्हणतात. किंवा अचानक एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला असेल, तो दिवंगत झाला असेल तर त्या ठिकाणी ती जागा रिक्त होते आणि ती जागा रिक्त न ठेवता ती पुन्हा भरून काढण्यासाठी त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. अशा ज्या निवडणुका होतात त्यांना पोटनिवडणुका असे म्हणतात. आता इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हीव्हीपॅट जे आहे ही कशासाठी आहे? तर आता सांगितल्याप्रमाणे बऱ्याच पक्षातल्या उमेदवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, BJP असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, या किंवा घटक पक्ष जे आहेत भारतातले, तृणमूल काँग्रेस वगैरे असतील, राष्ट्रीय पक्ष आणि घटक पक्ष जे आहेत भारतामधले, त्या राज्यामधले, या वेगवेगळ्या पक्षांनी आणि ज्या बऱ्याचशा सामाजिक संघटना आहेत, या सामाजिक संघटनांनी जेव्हा EVM मशीनमध्ये गडबडी होऊ शकते अशा प्रकारची शंका व्यक्त केली आणि निवडणूक आयोगाकडे अशा प्रकारची तक्रार केल्याच्या नंतर या निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबर 2010 मध्ये निवडणूक आयोगाने तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली आणि या समितीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदाराची पडताळणी पावती जी आहे, स्लिप जी आहे, ती स्लिप मिळणारं व्हीव्हीपॅट बसवण्याची सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. ही सुविधा अलीकडं निवडणूक प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलेली आहे. त्यास सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आता मतदारांना त्यांनी दिलेले जे मत आहे ती योग्य पद्धतीने नोंदवले गेले आहे किंवा नाही ही तपासण्याची सुविधा म्हणजे व्हीव्हीपॅट आहे. तर हे कशासाठी आहे? निवडणुकामध्ये जे गैरप्रकार होत असतात, गैरव्यवहार होत असतात, मतदान केलेलं ते योग्य पक्षाला, योग्य माणसाला जात आहे किंवा नाही हे आपल्याला समजण्यासाठी व्हीव्हीपॅटचा या ठिकाणी वापर निवडणूक प्रक्रियेमध्ये केला जात आहे. म्हणजे निवडणुकीतील गैरव्यवहार जे आहेत ते रोखण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आपल्या भारतातल्या निवडणूक आयोगानं उचललेलं आहे. अशा पद्धतीने आपण ह्या सर्वांची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. तर लक्षात घ्या, भारतामध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या प्रकरणाच्या संबंधाने माहिती असल्या पाहिजेत. तर या भारतामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात. याचं कारण असं आहे की आपल्या भारतामध्ये गेल्या हजारो वर्षापासून एक जाती व्यवस्था आहे आणि या जाती व्यवस्थेमध्ये प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये विषमता आहे. काही लोक सर्वच सत्तापासून वंचित राहिलेले आहेत. तर या सत्तेमध्ये सर्वांनाच सहभागी होता आलं पाहिजे, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, म्हणून या ठिकाणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात. आणि निवडणूक आयोग जो आहे सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे चिन्ह देत असतो, हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी मतदानाच्या वेळी
मतमोजणी करताना राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात. अधिकृत प्रतिनिधीशिवाय त्या ठिकाणी मतमोजणी होत नाही. म्हणजे त्या पक्षाचा अधिकृत जर प्रतिनिधी त्या ठिकाणी असेल तर कोणतीही गडबड त्या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी अधिकृत प्रतिनिधी त्या ठिकाणी दिले जात असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपण या ठिकाणी दूरदर्शन आणि आकाशवाणी जे आहेत, या प्रसार माध्यम जे आहेत, या प्रसार माध्यमांवर वेगवेगळे जे पक्ष आहेत, मान्यताप्राप्त पक्ष, त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी सुद्धा दिली जाते. म्हणून आपण पाहतो टीव्हीवर, आपण पाहतो ABP माझावर, आपण सगळ्याच पक्षाचे अजितदादा पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, नितीन गडकरी असतील किंवा आणखी जे काही पक्षाचे नेते आहेत त्यांना त्या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलं जाते. म्हणजे दूरदर्शन, आकाशवाणी या प्रसार माध्यमांवर आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना संधी दिली जाते. हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी आपल्या भारतातले पहिले मतदार कोण आहेत याची माहिती आपल्याला असली पाहिजे. तर हिमाचल प्रदेश आपल्या भारतातले एक राज्य जे आहे, हिमाचल प्रदेश, या राज्यामधले श्याम शरण नेगी हे भारताचे पहिले मतदार, ज्यांनी पहिला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, त्या व्यक्तीचं नाव काय आहे? श्याम शरण नेगी. श्याम शरण नेगी यांनी आपल्या भारतात पहिलं मतदान करण्याचा हक्क बजावलेला आहे. 25 ऑक्टोबर 1951 रोजी भारतामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या, त्या निवडणुकांमध्ये आपल्या मताचा पहिला हक्क बजावण्याचं काम हिमाचल प्रदेशमधल्या श्याम शरण नेगी यांनी बजावलेलं आहे. याची माहिती आपल्याला असली पाहिजे. अशा पद्धतीने ह्या सर्व बाबी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी हे दुसरं प्रकरण जे आहे ते संपलेलं आहे. यानंतर आपण पुढच्या प्रकरणामध्ये बाकीची माहिती पाहूया. धन्यवाद.